पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचा वझर दौरा, तरुणाला अडवण्याचा प्रयत्न फोल। पालकमंत्र्यांनी प्रत्यक्ष जाणून घेतल्या समस्या। परभणीच्या पालकमंत्री तथा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी जिंतूर तालुक्यातील वझर बुद्रुक येथे भेट देऊन ग्रामस्थांच्या विविध समस्या जाणून घेतल्या। यावेळी सर्वसामान्य नागरिकांना सरकारच्या योजनांचा पूर्ण लाभ मिळवून देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे। या दौऱ्यादरम्यान एक खळबळजनक प्रकार समोर आला असून समाधान वटाने हा तरुण आपली अडचण मांडण्यासाठी पालकमंत्र्यांकडे जात असताना गावातील काही लोकांनी त्याला अडवून बाजूला नेल्याचा आरोप त्यांनी केला आहे। आपली कैफियत मांडण्यापासून रोखलं जात असल्याचे लक्षात येताच पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी तात्काळ हस्तक्षेप करत त्याला माझ्यापर्यंत घेऊन या, त्याची काय समस्या आहे ती मला जाणून घेऊ द्या, अशा कडक सूचना संबंधितांना दिल्या। पालकमंत्र्यांच्या या संवेदनशील भूमिकेमुळे त्या तरुणाला आपली व्यथा मांडता आली आणि त्यानंतर पालकमंत्र्यांनी त्याचे म्हणणे शांतपणे ऐकून घेत सकारात्मक पावले उचलण्याचं आश्वासन दिलं, ज्यामुळे सध्या परिसरात या घटनेची चर्चा रंगली आहे। महानकर न्यूजसाठी बळीराज भराडे, परभणी। वर्ष झाली तर जनता या मोकार जनावरांना त्रस्त आहे, तर त्या मोकार जनावरांचा बंदोबस्त करण्याचं काहीतरी आश्वासन द्या तुम्ही। हे बघा, मोकार जनावरांच्या बंदोबस्तासाठी आपण जेव्हा तुम्ही बोध घेऊन आलते माझ्याकडे सगळे ते रोळींची आणि त्या गायांची अडचण बघा, आपलं सरकार त्या वनक्षेत्रातल्या जे काही शेती आहे त्याच्या कंपाऊंड साठी 25,000 रुपये पर एकर देते कंपाऊंड साठी, आणि ज्यांचं वनक्षेत्र नाही तिथल्या गाभा क्षेत्र नाही त्यांना 4,000 रुपये देते। त्या पद्धतीने आपण सगळ्या शेतकऱ्यांनी फेन्सिंग करून घ्यावी, कारण की त्या सगळ्या एवढ्या मोठ्या संख्येतल्या जनावरांना एकदाच कोंडून बाहेर काढणं हे पण तेवढं शक्य होत नाही, पण तरी आपण त्याची मोहीम राबवू। ज्या पद्धतीने आपण मोकार कुत्र्यांच्या बद्दल मोहीम राबवलेली आहे, तशीच आता ह्या आपल्या जे आपले वन्यप्राणी आहेत, वन्यप्राणी आपल्या शेतीचं नुकसान करतात त्यांच्यासाठी सुद्धा मोठी मोहीम आपण। आणि दुसरा छोटासा मुद्दा आहे, सरकारी दवाखाना आपलं प्राथमिक आरोग्य केंद्र तालुक्यापेक्षा मोठं आहे असल्यासारखंच आहे, पण ते डॉक्टर फक्त एकच दिवस हजर राहतो, म्हणजे सोमवारी आणि गुरुवारी घंटाभर फक्त 24 घंटे म्हणजे हजर राहायला पाहिजे। त्यांना 2-3 दवाखान्यांमध्ये आपण पाठवत असतो, पण तरी आपण 24 घंटे डॉक्टरची सुविधा इथं उपलब्ध करून देऊ। रात्रीच्या साठी एक डॉक्टर आणि दिवसाच्या साठी एक डॉक्टर, तुम्ही काळजी करू नका।